बड्डे आहे भावाचा, आवाज साऱ्या गावाचा. बड्डे आहे भावाचा, आवाज साऱ्या गावाचा. संकेत, तुला वाढदिवसाच्या टरक भरून शुभेच्छा. धन्यवाद रे भावा. बिडी प्या बिडी. आण्याला तर ते सुसत भो कुठे बिन. काका कुठे रे? काही दिसनच नाही. बाहेर जायले येऊ राहिले ते आले पप्पा. राम राम. कुठे गेलते? म्हणलं आज परताप येणार रे, मग आईस्क्रीम आणायला गेलतो बाहेर. कुठे मग आईस्क्रीम? फ्रीज मध्ये ठुली, थंडी व्हायला. आमच्या इकडची आईस्क्रीम नुसती खाऊनच पाहतो एकदा. हा 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 हा, मग कळन. बस 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 बस, माहिती आहे मला. बर बसा तुम्ही, येतो मी आता शेताकडून. आले नाही तर गेले बोल गे डबल. खरे संकेत, मामाची तर कोण नव्हता आला. मी मामाच्या इथं आलो असतो तर मग आंबे कोणा खाल्ले असते इथं. आपण 3-4 दिवस गेलो तर ना, सगळे आंबे वाजून टाकले ना, नुसतं खराब फुले मागायचे. संकेतची चांगली मजा लागली मग आंबे खायची. बिडी त्या बिडी. तू ना बाबाला सांगा लागतं राव. सांगू नको रे बाबा, नाही तर मला बाबा वपकूनच काढीन. जिमला जातो का नाही मग आता तू? जातो ना, पण काही बॉडीच वाढणार नाही. आपली पाहिली का मग कशी आहे, लाल मिरचीचा भुकटा खाऊन. बॉडी खायची तुई. मामाच्या इकडे गेल्यावर बाबा कसे म्हणते मग, गाठ गाठ. हा न्या, तू या वर्षाला माग 2-3 वर्षानं कोण नव्हते येत तू मामाची इथं. यात गंज वाटत पण मामा तरी ते भाऊ, त्याच्यामुळे येत नाही काय तू? हाव. मामा घरात आले तर मी लगेच सटकून जातो हो तिथून. या बारचेला तू यायला पाहिजे होता राव. मामा घर बांधू राहिले नाही. हा, यायला पाहिजे होता, मग चांगली मजा राहते बेचवर पाणी आणायची. आम्ही यायच्या दिवशी तर लईच मजा आली भाऊ. कशाची? मामानं 100 रुपये केले मला द्यायला पुढं. मी जाम धरून ठुले आणि मामाला म्हणून राहिलो नका नका. लईच हुशार आहे रे मग तू. गेल्या गेल्या तर पहिल्या दिवशी मामा म्हणे खेळाची कुस्ती. खेळली भाऊ कुस्ती, टाकली ना मग मान मुचकून. मामाला तर 1-2 रोज मान आले तसे ना नाही इकडं तिकडं. बर चला, येतो मग आता. मुक्कामाला नाही थांबू राहिला का? नाही नाही, एखाद्या दिवशी थांबन आता. चल येतो आणखीत मग. बर बर बर.